नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. जनता दरबाराच्या या माध्यमातून ठिकठिकाणी घडणाऱ्या चांगल्या प्रयोगांची, उपक्रमांची किंवा प्रकल्पांची माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत, जेणेकरून जे काय चांगले प्रयोग आहेत त्याची माहिती आपल्याला व्हावी आणि आपलंही जगणं कुठेतरी सुकर व्हावं. चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं या विचारांनी प्रेरित होऊन हा जनता दरबार. जनता दरबारामध्ये आज चांगल्या प्रयोगांची दखल घेण्यासाठी आपण आलेले आहोत पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या एका छोट्याशा गावामध्ये, वडगाव रासाई या छोट्याशा गावामध्ये. अतिशय सुंदर भीमा नदीच्या काठावरचं हे गाव. 8 किंवा 8,500 लोकवस्ती ह्या गावाची असेल आणि बारमाही वाहणारी भीमा नदी इथे आहेच. तसं पाहिलं तर भीमा नदी ही फार मोठी नदी आहे. मुळा, मुठा, इंद्रायणी किंवा इतरही नद्या तिला मिळत असतात आणि त्यामुळे ह्या गावापाशी जर का आपण पाहिलं तर नदीचं असं विशाल पात्र आहे. पण सध्या ह्या नदीचं पाणी अतिशय दूषित झालेलं आहे. या भीमा नदीच्या काठावरती जेवढी काही गावं आहेत त्या सगळ्या गावांना या दूषित पाण्याचा प्रचंड त्रास होतो आहे. म्हणजे पोटाचे विकार या साऱ्या गावांमध्ये प्रचंड प्रमाणात आढळतात आणि त्यातूनच कुठेतरी मुक्ती मिळवण्यासाठी किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी ह्या गावामध्ये अतिशय सुंदर असा प्रयोग केलेला आहे जलशुद्धीकरणाचा. अर्थात त्यामध्ये तुम्ही म्हणाल की त्यात काय वेगळं आहे, जलशुद्धीकरण तर होतच असतं. पण नाही, ते वेगळं काय आहे हे आम्ही दाखवण्याकरता आज आपण जनता दरबार भरवलेला आहे, जेणेकरून ही माहिती घेऊन आपणही आपल्या गावामध्ये असा प्रयोग करून समस्त गावकऱ्यांचं आरोग्य नीट राखू शकाल. इतकं की आज ह्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामधली गर्दी पूर्णपणे हटलेली आहे. तेव्हा हा जो काय प्रयोग आहे, हे प्रयोग करणारे जे प्रयोगकर्ते आहेत आणि अर्थात सगळे गावकरी एकत्र आले, एकमेकांच्या सहकार्याने त्यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. या यशस्वी प्रयोगाची संपूर्ण माहिती आपण सर्वजण बघणार आहोत आमच्या जनता दरबारमध्ये. वडगाव रासाईचं जलशुद्धीकरण केंद्र. हे जलशुद्धीकरण केंद्र येण्यापूर्वी ह्या गावातलं पाणी इतकं दूषित होतं की महिला वर्गाला त्याचा अतिशय त्रास व्हायचा. इतकं की अन्न शिजत नसे, की ह्या गावामध्ये कोणी मुली द्यायला तयार नव्हतं किंवा ह्या गावामध्ये पाहुणे रावळे सुद्धा यायला तयार नव्हते, कारण इथे येऊन ह्या गावचं पाणी प्यायल्यानंतर पोटाचे विकार होतात अशी त्यांची तक्रार होती. अगोदर इतका त्रास होत होता, तर स्वयंपाकाचं पहिलं टेन्शन असतं महिलांना. स्वयंपाक करायचं म्हटलं तर पाण्याचा प्रॉब्लेम यायचा की आता पाणी नेमकं कुठलं वापरायचं. भात वरण लावायचं म्हटलं तर ते शिजणारच नाही, पोरं ते खाणार नाहीत आणि कुणी पाहुणे यायचे म्हटलं तर काय स्वयंपाक करायचा, कारण ते अन्न शिजतच नाही. स्थळं बी माझ्या मुलीसाठी आली ना, ते बी स्थळं पाणी बघून म्हणजे नको म्हणायची, गावचं पाणी नाही आहे चांगलं, तर ती 2-3 स्थळं बी असे तसेच गेले. या साऱ्या बिकट परिस्थितीत ह्या वडगाव रासाई गावचा सुपुत्र धावून आला आणि त्यांनी इथल्या गावकऱ्यांना शुद्ध पिण्याचं पाणी दिलं, तेही मुबलक शास्त्रशुद्ध तंत्र पद्धतीनं. आमदार अशोक पवार अत्यंत रुजू, प्रयोगशील, अभ्यासू व्यक्तिमत्व. BSc कृषी विषयात त्यांनी पदवी संपादन केलेली असून जनहिताच्या दृष्टिकोनातून विविध प्रयोग ते सतत अभ्यासत असतात. सध्या ते शिरूर हवेली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व विधानसभेत करत आहेत. विधानसभेतही विविध प्रश्नांवर अभ्यासपूर्ण विवेचन आणि जागरूकता यासाठी ते कायमच चर्चेत असतात. लोकांसाठी कल्याणकारी कार्यक्रम राबवणं ही कुठल्याही लोकप्रतिनिधीसाठी अतिशय महत्त्वाचं असतं आणि अशा प्रकारे जनतेच्या हिताचा विचार करणारे अनेक लोकप्रतिनिधी असतात. पण त्यातही आमदार अशोक पवारांसारखे लोकप्रतिनिधी विरळच, कारण पक्षीय भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन फक्त गावकऱ्यांच्या हिताचा विचार त्यांच्यासाठी अग्रक्रमाचा ठरतो. ते लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी निवडून दिलेलं असतं, त्यावेळेला लोकांच्या उपयोगी पडलं पाहिजे असं माझं सातत्यानं सांगणं असतं. आमचे वडील जुने जाणते, अगदी निष्ठावंत, असं एक सामाजिक सेवा करणारे म्हणून व्यक्ती या तालुक्यात ओळखले जातात.
त्यांचा एक आदर्श, निदान आपण असं काहीतरी काम केलं तर निश्चितपणे मला त्याचे मार्क्स मिळतील, मला निदान त्याची दुवा मिळेल. ह्या भूमिकेतनं मी असे वेगवेगळे प्रयोग ह्या महाराष्ट्रात मी निश्चितपणे राबवण्याचा प्रयत्न करतोय. वडगाव रासाईच्या अशुद्ध पाण्यावर मात करण्यासाठी पवार साहेब सतत प्रयोग करत होते. त्यात त्यांनी घोडगंगा साखर कारखान्याच्या माध्यमातून सभासदांना रिव्हर्स ऑस्मोसिसचं छोटं मशीन घरोघरी उधारीवर दिलं. त्याची यशस्वीतता बघून मग हे मशीन मोठ्या प्रमाणावर बसवलं तर हा विचार त्यांच्या मनात आला. त्यासाठी त्यांनी खूप अभ्यास केला, जलशुद्धीकरणाबाबतची सर्व प्रक्रिया समजावून घेतली आणि मग हा आरोचा प्लांट प्रत्यक्षात अवतरला. एखाद्या गावामध्ये एखाद्या मोठ्या शेतकऱ्याचं किंवा एखादा पाटलाचं बोर चांगलं असतं आणि तिथून आम्ही लोक पियाला पाणी सायकलवर नेतो, मोटरसायकलवर नेतो, बैलगाडीत नेतो, ट्रॅक्टरमध्ये नेतो, पियापुरतं पाणी आम्ही गावातल्या कुठंतरी एका ठिकाणावरून नेत असतो. मग मी विचार केला की आरोचं मशीन जे आपण घोडगंग्याला वापरलं, हे मशीन थोडं मोठं केलं, त्याची कॅपॅसिटी वाढवली गावाच्या लोकसंख्येच्या अनुसरून, आणि ते जर गावात एका ठिकाणी बसवलं की गावात आज जवळपास बऱ्याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बसवलेल्या आहे, त्याच्या जवळ बसवलं तर काय होऊ शकतं का, म्हणून मी विधानसभेत मुद्दा मांडला. कायदा असं सांगतोय की तुम्ही लोकांना सरकारने स्वच्छ आणि शुद्ध पाणी दिलं पाहिजे. हा आरो बसवण्यापूर्वी पवार साहेबांनी या समस्येचा विविध दृष्टिकोनातून विचार केला, त्याविषयीचा अभ्यास केला, अनेक लोकांशी त्यांनी भेटीगाठी केल्या आणि मग अभ्यास केल्यानंतर त्यांना हा प्रयोग सुचला. हा प्रयोग त्यांनी प्रत्यक्षात आणला आणि हा प्रयोग प्रत्यक्षात आणण्यापूर्वी त्यांनी विधिमंडळामध्ये सुद्धा याविषयी आवाज उठवला होता आणि त्यासाठी त्यांना सकारात्मक प्रतिसादही लाभला. थोडक्यात काय, कुठल्याही निरपेक्ष भावनेने तुम्ही चांगलं काम केलं तर त्याला प्रतिसादही नेहमी चांगलाच मिळतो. प्रायोगिक तत्वावरती आपल्याला महाराष्ट्र राज्यात हा प्लॅन्ट सुरू करायला परवानगी दिली आणि हा प्लॅन्ट यशस्वीपणे झाला याचा आम्हाला आनंद आहे, कारण याच्यासाठी आम्हाला ग्रामस्थांची खूप मोठ्या प्रमाणावर साथ मिळाली. वडगाव रासाईचं हे जलशुद्धीकरण संयंत्र प्रकल्प हा राज्यातला पथदर्शी प्रकल्प आहे. त्यासाठी आमदार साहेबांनी विधिमंडळात लक्षवेधी मांडली, खूप पाठपुरावा केला, प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाकडून निधीही मिळवला. सरकारने हा विषय माझा मान्य केला आणि म्हणून त्यावेळेला वडगाव रासाईला माझ्या गावामध्ये एक आरोचं मशीन बसावं असं त्या कमिटीने निर्णय दिला आणि मग माझ्या गावात तो मशीन बसवण्याचा निर्णय झाल्यानंतर ते मशीन बसवून गेलं. मी आग्रह धरला की हा प्रयोग महाराष्ट्रात पहिल्यांदाच होतोय, म्हणून चांगल्या कंपनीला द्या काम, आणि सुरुवातीला प्रायोगिक तत्वावरती होतं म्हणून मी थोडं हायर साईडचं घेतलं. ताशी 10,000 लिटरचं पाण्याचं मशीन माझ्या गावात बसवलं गेलं. मी 10 तासच लाईट धरली, 10 तासात 1,00,000 लिटरच पाणी पियाचं मिळेल असं साधारणतः कल्पना होती. पियापुरतं जर पाणी विषय घेतला तर पियाला पाणी फार मोठ्या प्रमाणात लागत नाही, म्हणून ती योजना चालू केली. ती लवकरात लवकर मी कार्यान्वित केली. योजना सुरू झाली, ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिली गेली. ही मशीन बसवताना साधारणतः या कॅपॅसिटीचं 10,000 लिटरचं मशीन मला सरकारने त्याला 15 लाख रुपये त्या मशीनला बसवायला दिले. 15 लाख रुपयाचं मशीन बसलं गेलं. पाणी यायला सुरुवात केलं आणि पाणी यायला सुरुवात झाल्याच्या नंतर लोकांना नदीचं, भीमा नदीचं अत्यंत 1800 ते 2000 TDSचं पाणी आज त्या मशीनमध्ये जाऊन बाहेर पडणारं पाणी हे 100 TDS पेक्षा कमीचं पाणी प्यायला मिळायला लागलं. लोकांची लाईन लागायला लागली पाण्याची. एवढं छोटं गाव असताना सुद्धा माझ्या गावात रोज 8 ते 10,000 लिटर पाणी लोक तिथं येऊन प्यायला घेऊन जातात. मला आनंद वाटला, कारण एक स्वच्छ आणि शुद्ध पाणी मी देऊ शकलो. या आरोमध्ये अतिशय सोपं असं तंत्र वापरलेलं आहे. म्हणजे नदीतून एका पंपाद्वारे पाणी खेचलं जातं आणि ही माझ्या मागे जी उभी वेल म्हणतात त्याला, त्या वेलमध्ये ते पाणी जमा होतं. या वेलमधून हे पाणी ग्रामपंचायतीची एक उंच टाकी आहे त्याच्यामध्ये चढवलं जातं आणि त्या टाकीतून ते आरोमध्ये किंवा जे प्रत्यक्षात जे पाणी शुद्ध करण्याचं जो एक प्लांट आहे त्याच्यामध्ये ते पाणी येतं आणि जवळपास एका तासाला 8,000 लिटर पाणी इथे शुद्ध होतं आणि मग हे पाणी स्टीलच्या नळाद्वारे गावकऱ्यांना देण्यात येतं. 25 पैसे लिटर असा ह्या पाण्याचा त्यांनी भाव ठेवलेला आहे आणि याच्यामधून
असं सांगतात की साधारणतः 5 रुपये प्रत्येक कुटुंबाला दिवसाचा पाण्याचा खर्च असतो. म्हणजे 20 लिटर पर्यंत एका कुटुंबाला हे पाणी लागतं आणि 5 रुपयामध्ये एका दिवसात एका कुटुंबाला एवढाच खर्च येतो आणि त्यामध्ये त्याला शुद्ध पाणी मिळतं. आणि हेच जर का बाटलीचं आपण शुद्ध केलेलं पाणी घेतलं तर एका बाटलीची किंमत 10 ते 15 रुपयामध्ये असते आणि इथे 20 लिटरचा कॅन 5 रुपयाला फक्त मिळतो. आणि हे सारं साध्य केलं आहे आमदारांच्या या वडगाव रसाई ह्या गावाला. 8,000 लिटर कॅपॅसिटीचा हा प्लांट आहे. दर तासाला 8,000 लिटर पाणी याच्यात ट्रीट करतो. आणि याच्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये आपण क्लोरिनेशन आधी दिलेलं आहे, याच्यामध्ये नॉर्मल फिल्ट्रेशन आपण केलेलं आहे. फिल्ट्रेशनच्या नंतर ॲक्टिव्हेटर कार्बन फिल्ट्रेशन आहे आणि त्याच्यापुढे रिव्हर्स ऑस्मॉसिसची सिस्टीम बसवली. त्यामुळे पाण्यातले सगळे अनडिझॉल्व सॉलिड ज्याला आपण म्हणतो किंवा कचरा म्हणतो तो सगळ्या याच्यातनं काढला जातो. क्लोरीनमुळे बॅक्टेरिया किल केले जातात आणि हे मेलेले बॅक्टेरिया, पाण्याला असलेला वास किंवा रंग हे काढण्यासाठी इथे ॲक्टिव्हेटर कार्बन बसवलेलं आहे, त्यातनं पाणी पास केलं जातं. आणि असं शुद्ध केलेलं पाणी मग रिव्हर्स ऑस्मॉसिसमधनं पास करून आपण त्यातले क्षार सगळे काढून टाकतो. 90% क्षार काढले जातात. इथल्या नदीच्या पाण्यामध्ये 1200 ते 1500 ppm पर्यंत क्षाराचं प्रमाण आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या दृष्टीने सुद्धा 500 ppmच्या पुढे पाण्यात असलेले क्षार पाणी पिऊ नये म्हणतात. पुण्यामध्ये आपण जे पाणी पितो ते साधारण 100 ppm क्षार असलेलं पाणी. तर ह्या प्लांटमधलं पाणी हे पास केल्यानंतर आपल्याला साधारण 70 ते 80 ppm पर्यंत क्षार ह्या रेंजचं पाणी मिळतंय. आणि हे पाणी पोस्ट क्लोरिनेशन करून ह्या पाण्यामध्ये आता कुठल्याही प्रकारचे घातक असे क्षार नाही. हार्डनेस या पाण्यातला कमी झालेला आहे, क्षार प्रमाण कमी झालेलं आहे आणि कुठलेही बॅक्टेरिया नाही आहेत पाण्यात. या प्रकल्पामध्ये दर्जात गुणवत्तेत कुठेही तडजोड केलेली नाही. 1800 ते 2000 TDSचं दूषित पाणी 100 TDS पर्यंत इथे शुद्ध होतं. हे पाणी जे आहे हे भीमा नदीचं प्रदूषित झालेलं पाणी आहे, ज्याचा TDS 1800 ते 2000 म्हणजे नदीतल्या पाण्यातल्या क्षारांचं प्रमाण अतिशय जास्त आहे. अनेक रोग ह्या पाण्यामुळे होऊ शकतात आणि गावकरी हे पाणी पूर्वी पित होते कारण त्यासाठी त्यांना पर्यायच नव्हता. पण आता मात्र 14 महिन्यांपासून इथे हा RO जेव्हा इथे बसवण्यात आलेला आहे ह्या गावामध्ये आणि ह्या प्लांटमधून हे अतिशय शुद्ध असं हे पाणी या सगळ्या गावकऱ्यांना मिळतं आहे. आता प्रॅक्टिकली आम्ही स्वतः पहिल्यांदा प्रॅक्टिकली केल्याशिवाय पुढं जात नाही. आज हे पाणी सगळं आम्ही त्याचं सगळे तपासण्या पुण्याच्या चांगल्या लॅबमध्ये जी ॲथॉराइज लॅब आहे, शासनाची लॅब असेल, तिथं जाऊन ह्या पाण्याच्या सुरुवातीला टेस्टिंग केल्या. गावाला शुद्ध पाणी मिळायला लागल्यावर पहिले 2 महिने गावकऱ्यांना फुकट पाणी देण्यात आलं. पण त्यातून शुद्ध पाण्याचा अपव्यय व्हायला लागला. यासाठी गावच्या ग्रामसभेनं एकमुखानं निर्णय घेतला आणि या शुद्ध पाण्याला अल्पशुल्क मंजूर केलं. पाण्याला त्यांनी जे मोल ठेवलंय ते नॉर्मल ठेवलं, त्यामुळे किंमत आम्हाला कळते काहीतरी त्या पाण्याची किंमत त्यामुळे आम्हाला किंमत कळल्यामुळे ते पाणी वापरताना आम्ही काटकसरीने वापरतो विचारपूर्वक. आणि एवढं या गोष्टीबद्दल आमदार साहेबांचं म्हणा एवढं आभार मानता येईल ना तेवढं कमीच. आम्ही आधी बोरचं पाणी आणायचं, त्यात जास्त क्षार असायचे किंवा हे पाणी आणलं तरी फिल्टर बसवलं होता, त्याचाही फिल्टरचा खर्च भरपूर यायचा. म्हणजे 500-700 रुपये 6 महिन्याला ते बदलावं लागायचं फिल्टर. त्यापेक्षा आता हे 4 लिटरने पाणी मिळतं. 10 लिटरवर आणलं तर जसं काम आता ते, कारण मेंटेनन्स असं मशिनरी म्हटलं की मेंटेनन्स येतच ना. फुकट मिळालेल्या कुठल्याही गोष्टीला किंमत राहत नाही हे सत्य आहेच. पण त्याबरोबरच हा प्रकल्प नीटपणे चालण्यासाठी वीज, केमिकल, कर्मचारी इत्यादी कमीत कमी खर्च आहे. हा खर्च भागण्यासाठी शुद्ध पाण्यासाठी 25 पैसे प्रति लिटर असं शुल्क ठेवण्यात आलं. त्यासाठी ग्रामपंचायतीद्वारे रितसर पावत्याही देण्यात येतात. साधारणपणे प्रत्येक कुटुंबाला दिवसाला 20 लिटर पाणी पिण्यासाठी लागतं. त्याचं शुल्क होतं फक्त 5 रुपये. हे जर बाटलीबंद पाणी घेतलं तर एका बाटली मागे 1 लिटरसाठी 10 ते 15 रुपये खर्च आहे. आणि इथे शुद्ध पाण्यासाठी दिवसाला 20 लिटरसाठी फक्त 5 रुपये खर्च आहे.
म्हणूनच ज्या वेळेला त्याला कॉस्टिंग आपण लावतो, त्याला किंमत लागली जाते की बाबा लिटरला 25 पैसे, तो पाणी ते पिण्यासाठीच वापरतो. आज पूर्वी आमच्या गावामध्ये खूप विकायची, पण माझ्या योजनेमुळं आज गावात कोणी घ्यायला तयार नाही. लोक हे पाणी प्यायचाच आग्रह धरतात. पार तिथून 4 किलोमीटर तर वाड्या वाजते, एवढंच नाही तर शेजारच्या गावातली लोक बी माझ्या तिथे येऊन पाणी आज त्या तुमच्या जारमध्ये, जो 20 लिटरचा जार असतो तो 5 रुपयाला तिथून भरून घेऊन जातात. पुढं माझी अशी कल्पना आहे की एखादी गाडी अशी तयार करून आमदार फंडातनं त्या गाडीवरती एक टाकी बसवायची, त्या टाकीत पाणी आरोचं टाकायचं आणि ती शेजारच्या गावांना ती गाडी पोस्ट करायची आणि तिथून त्यांना ही गावातनं ज्या वेळेला योजना जर ही लवकर होत नसेल प्रत्येक गावात 5 लाख रुपयाचा निधी मॅडम काही फारसा नाही, 5 लाख हा आमदार निधी होतो. आमदारांना आम्हाला तुम्ही सांगितलं की 5 गावात तुम्ही आज आम्हाला 2 कोटी रुपयाचा निधी मिळतो. 2 कोटीपैकी आमची 20-25 लाख गेले. दर वर्षाला 5 गावं जरी ह्या योजनेत झाली तर आपोआप त्या आमदारांना बी कळतं की बाबा ह्याला खूप मागणी, कारण ह्याच्यावरती महिला खूप खुश होतात. शेवटी आपण सामान्य माणसाला समाधान करण्याकरता अनेक गोष्टी करतो आणि या गोष्टीमुळे जर समाधान होत असेल तर हे प्लांट गावोगावी बसवणं गरजेचं आहे. विजेचा ज्या वेळेला आपण लिटर मागं 25 पैसे गोळा करतोय त्यावेळेला विजेचा खर्च हा फार नॉमिनल आहे. उलट त्यात ग्रामपंचायतीला नफाच राहतोय, ग्रामपंचायतीचा तोटा अजिबात होत नाही. त्यातनं तुमचे फिल्टर चेंज करायचे असेल, मेंटेनन्स असेल, त्या कामगाराचा पगार असेल, ते सगळं त्यातनं निघू शकतं. आरोग्य या शुद्ध पाण्यामुळे आज गावकरी खुशीत आहेत. जेवण वगैरे भरपूर जातं ना आणि मुले सुदृढ झाले जरा चांगले. आमच्या गावात पाणी चांगलं आल्यामुळे आम्ही सगळं कुटुंब सुखी आहोत. आम्ही खुश आहोत. वडगाव रासाईचं हे प्राथमिक आरोग्य केंद्र गर्दी विरहित. गेल्या 14 महिन्यांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रातली गर्दी पूर्णपणे हटलेली आहे. गावकऱ्यांचं आरोग्य खूप चांगलं झालेलं आहे. पोटांचे विकार संपलेले आहेत. माझ्या दवाखान्यामध्ये येणारे पेशंट जे होते, काविळीचे पेशंट्स होते, जुलाब उलट्याचे पेशंट होते, टायफॉइडचे पेशंट आहे, याचं प्रमाण अक्षरशः म्हणजे 2 ते 5% आलेलं आहे. जर पूर्वी मी रोज एक साधारण 10 ते 20 पेशंट हे वॉटर बॉर्न डिसिजेसचे पाहत असेल तर आज हार्डली एक पेशंट पाहतो. खरं सांगायचं झालं तर आमच्या नदीच्या पाण्यामुळे काय होतं याचं जिवंत उदाहरण मी स्वतः आहे. साधारण माझ्या 6 वर्षापूर्वी किडनी फेल्युअरमध्ये होतो. हे परिणाम केवळ पाण्यामुळे झालेला असतो. डॉक्टरांचं म्हणणं आहे की पाणी क्षाराचं प्रमाण जास्त असल्यामुळं हा आजार झालेला आहे. तर एक माझं 4 वर्षापूर्वी बापूंच्या माध्यमातून, ह्या ग्रामस्थांच्या माध्यमातून किडनी ट्रान्सप्लांट केलं. यांनी स्वखर्चाने गावाने माझं पुनर्जीवन मला दिलं. तर केवळ त्या ग्रामस्थांमुळे झालं. तर आता जे पाणी, शुद्ध पाणी मला भेटलं तर रोजचा मला 70 रुपये पाण्यासाठी खर्च होता. मी ते 4 ते 5 लिटर पाणी प्यावं लागेल. पण जे बापूंनी पाणी दिलं ते 5 रुपयाचे पाणी माझी 6 ते 7 माणसं आज व्यवस्थित शुद्ध पाणी पिऊ शकतात. फिल्टर झाल्यापासून सर्वात महत्त्वाचे माझ्या स्वतःच्या मजुरीतले 25% पैसे दवाखान्याचे वाटले. सगळ्यात महत्त्वाचं त्या पाण्यामुळे. आमदार अशोक पवार यांच्यासारख्या द्रष्ट्या नेतृत्वामुळे वडगाव रासाई या गावाचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलेलं आहे. इथे हा जलशुद्धीकरण केंद्र आलं, गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळायला लागलं आणि त्यातून वडगाव रासाईची ग्रामपंचायत ही स्वावलंबी बनलेली आहे. आरोमुळं आमच्या गावात आमच्या जुन्या वॉटर सप्लायची वीज कनेक्शन जे होते ते आपले इलेक्ट्रिसिटीचे वायरमॅन लोक बिल थकल्यामुळे तोडाय आले. कारण आमचे आरोचे पैसे आल्यामुळं आम्हाला ते इलेक्ट्रिसिटी 3 लाख रुपयाचे बिल भरता आलं. तर आम्हाला साधारणतः दररोज 1000 ते 1200 रुपये, साधारण आमचं 3,60,000 ते 4 लाख रुपये आपण वार्षिक उत्पन्न आपल्याला आरोच्या प्लॅनमधून मिळतं. तर त्यासाठी आमचा पर मंथली खर्च जलशुद्धीकरण चालवण्यासाठी साधारणतः 10 ते 12,000 म्हणजे त्याला लागणारे केमिकल, त्यावर असणारे कर्मचारी आणि लाईट बिल ह्याच्यासाठी साधारणतः आम्हाला पर मंथली 10 ते 12,000 रुपये खर्च येतो. परंतु आमचं उत्पन्न जर पर मंथली पाहिलं तर 36 ते 40 हजाराच्या घरात. मी तर आग्रह धरेन की आमदार फंड किंवा खासदार फंडच्या योजनेसाठी आपल्याला वापरता येतो. कारण वैशिष्ट्यपूर्ण योजनेसाठी तुम्हाला काही टक्क्यात निधी बाजूला ठेवता येतो की वैशिष्ट्यपूर्ण कामामधून तुम्ही आरोचे प्लॅन्ट बसवा. आज एखादं छोटं गाव असेल, समजा
त्या ठिकाणी ताशी 500 लिटर पाणी आपल्याला लागत असेल आणि 10 तासाची लाईट 5000 लिटरच पायाला पाणी लागत असेल तर त्या मशिनरीची किंमत पार तुम्हाला 3 लाखाच्या सुद्धा बसू शकतं. 3 लाख हा खर्च फार मोठा नाही आमदार निधीतला जर विचार केला तर. मग 3 लाखातले छोटे छोटे जर युनिट बसवले तरी त्याचा निश्चितपणे लोकांना उपयोग होईल, त्यांच्या आरोग्याला त्याचा फायदा होईल. आज मी माझ्या परिसरातलं तांदळी नावाचं गाव आहे, तिथं मी ताशी 1000 लिटर आणि दिवसाला 10 तास लाईट धरली तर 10,000 लिटर देणारं मशीन बसवलं. ते गाव लहान आहे. आज त्या गावाचं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटलेला आहे. तर आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लोकांचा सोडवला तर त्यातनं लोकांच्या निश्चितपणे त्यांचं आरोग्य चांगलं राहू शकतं. शिवाय ग्रामपंचायतीला त्यातनं 2 रुपये सुद्धा मिळू शकतात. ग्रामपंचायती सुद्धा सक्षम होऊ शकतात. लोकांचं काही म्हणणं नसतं, फक्त लोकांनाच चांगल्या गोष्टी हव्या असतात. गावाला शुद्ध चांगलं पाणी मिळालं, कुठेतरी एक चांगली सुरुवात झाली आणि या चांगल्या गोष्टीतून अनेक चांगल्या गोष्टी घडत गेल्या. त्यामध्ये पहिल्यांदा असं झालं की साऱ्या गावामध्ये एकजूट झाली, गावचे रस्ते चांगले झाले, स्मशानभूमी आली, वृक्षारोपण झालं आणि बरंच काही. म्हणजेच कुठेही चांगली सुरुवात झाली की त्यातून अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात. त्याचंच हे वडगाव रासाई हे गाव. वडगाव रासाईच्या साऱ्या गावकऱ्यांनी आम्हाला कळकळीची विनंती केली. ते म्हणाले, तुम्ही शहरातली माणसं शुद्धीकरण केलेलं पाणी शौचालय, बागा किंवा मोटारी धुवायला वापरता, शुद्ध पाण्याचा अपव्यय करता. तसं करू नका. शुद्ध पाण्याचं मोल काय आहे ते बघण्यासाठी इथे या. जलदाता सुखी भव किंवा शुद्ध जलदाता सुखी भव असंच आपण म्हणूया. आणि असा आशीर्वाद या वडगाव रासायचे सर्व गावकरी आमदार अशोक पवार यांना नक्कीच देत आहेत. सकारात्मक चांगल्या विचारांचा मागोवा घेणारा हा आपला कार्यक्रम आहे आणि असे जे सकारात्मक कार्यक्रम असतात त्याची माहिती आम्ही आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवत असतो, जेणेकरून या माहितीच्या आधारातून आपल्या सर्वांचं जगणं सुसह्य व्हावं. तुमच्याही भागामध्ये असे कुठे काही चांगले कार्यक्रम असतील किंवा प्रयोग असतील, प्रकल्प असतील, उपक्रम असतील जे अंमलात आणले गेलेले आहेत त्याची माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोचवू शकता. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे सृजननिर्मिती@gmail.com आणि adeshcreative@gmail.com. तेव्हा अशा सर्व चांगल्या विचारांनी प्रेरित झालेला हा जनता दरबार, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारातून या जनता दरबाराची निर्मिती झालेली आहे. आणि या जनता दरबारामध्ये आपणा सर्वांना निमंत्रण आहे. तुमचा, आमचा, सर्वांचा आवडता कार्यक्रम जनता दरबार.